भाजपनं काढलेल्या मोर्चामुळे जालना शहराला पाण्यासाठी 75 कोटी रुपये मिळाले असल्याचं वक्तव्य भास्कर दानवे यांनी केलं। जालना शहराला घाणेवाडी जायकवाडी योजनेचं पाणी नेमकं कुणी आणलं यावरून सध्या राजकारण सुरू झालंय। काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी मीच घाणेवाडी जायकवाडी पाणीपुरवठा योजना जालना शहरासाठी आणल्याचं म्हटलंय, तर महायुतीचे सरकार असताना ही योजना मी मंजूर करून घेतली असा दावा खोतकरांनी केला आहे। आबा काल काय आमदार कैलास गोरंटे म्हणले की पाणी प्रश्न मी सोडवलेला आहे, मात्र एकीकडे तुम्ही म्हणतात की पाणी प्रश्न केंद्रीय मंत्री रावसाहेबांनी सोडलेला आहे। मग हा पाणी प्रश्न कोणी सोडवलेला आहे? निश्चितच पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जायकवाडीचं पाणी जालना शहरामध्ये आलेलं आहे। यापूर्वी 130 कोटी रुपये महायुतीच्या सरकारमध्ये आलेले असताना त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या होत्या। मग अंबड असेल, घाणेवाडीवरून जे बाय ग्रॅव्हिटी पाणी जालना शहरामध्ये ते तिथे त्रुटी राहिली होती। जवळपास 15 MLD आणि 5 MLDचं फिल्टर बेडची आवश्यकता या ठिकाणी होती आणि विशेष करून 15 जूनला 2018ला आम्ही या ठिकाणी एक मोर्चा काढला होता पाण्यासाठी। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस निश्चितच 2022ला आम्ही मोर्चा काढला होता पिण्याच्या पाण्यासाठी आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी 72 कोटी रुपये आत्ता तात्काळ मंजूर केले। त्या 72 कोटीचं टेंडरसुद्धा झालं आणि त्याचा लोकार्पण उद्या आम्ही शुभारंभ या ठिकाणी करणार आहोत।